दिव्या हे घे. हे घे. चंदन माझ्यासाठी? हो तुझ्यासाठी. माय डिअर बायकू, तू किती काम करतेस माझ्या सांगण्यावरून. तर मी तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो. बघ ना, तेवढी घरातली कामं करतेस, सगळं घर सांभाळतेस, छान जेवण बनवतेस, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडतेस. मला खूप आनंद झाला म्हणून मी तुझ्यासाठी चहा आणला. थँक्यू थँक्यू सो मच. पी 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 चहा पी. तुझ्या हातचा चहा पिऊन इतकं बरं वाटतंय. आवडला? हो. एवढ्या 2 बोटात कसं कळतं बरं? अजून पी ना. अरे खरंच किती दिवसानंतर काहीतरी हातात मिळालंय. हो ना. पी पी. छान आहे ना. हा. मी काय म्हणतो, तुला माहितीये मला अजूनही थोडंसं बरं नाहीये. ती काल रात्री अख्खी रात्र माझ्या बरोबर होती. तिने माझी काळजी घेतली, मला काय हवंय नकोय ते बघितलं. ती माझी खूप काळजी घेते आणि माझ्यावर प्रेम करते. आता अजून कशी सून पाहिजे तुला? मला ना तुझा प्रॉब्लेमच कळत नाहीये. तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे शिवाची? तुला नक्की कुठल्या कारणामुळे तिचा राग येतो हेच मला कळत नाही. तुला तिचा फक्त राग येतो कारण तुला माहित नाही. या अशा वागण्यानी ना आई मला तुझी भीती वाटायला लागली आता. आणि हे असंच चालू राहिलं ना तर माझ्या मनात असलेला तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट हळूहळू कमी होणार आहे. शू. आशू काय बोलतो? तुला कळते का तू काय बोलतेस? तेच बोलतोय. गप्पा बस. तुला कळत नाही तू काय बोलतोयस? हे फक्त तुझ्या काळजी पोटीच बोलताय. आणि माझ्यावर राग आहे म्हणून काही नाही, पण त्यांना त्यांच्या मुलाचं चांगलं झालेलं बघायचं. हे बघ, पण तुझ्या मनात त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट जो आहे ना तो तसाच राहायला पाहिजे. वा छान ग. नाटकात काम करतेस का तू? नाही छान जमलंय तिला. ताई आशू अरे काय चुकीचं बोलले मी. अरे बघ ना किती छान ऍक्टिंग करते ती. करिअर चुकलंय तुझं. ते गॅरेज आहे ना ते बंद कर आणि ऍक्टिंग कडे फोकस कर. भलं होईल तुझं. ताई तुम्ही थांबता का जरा? आशू हे बघ, आपल्या रागावर आपला कंट्रोल पाहिजे. कळतंय का तुला? तुला काय वाटतंय तू बरोबर बोलतोयस का? त्यांना आहे तुझी काळजी. तू चुकीचं करतोयस. आशू तू आत्ताच्या आत्ता आईला सॉरी बोलतोयस. आई भाऊ आय एम सॉरी. मला माफ कर. हे बा आई मी जरा रागाच्या भरात जास्ती बोललो. पण तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. मला माहितीये मी लहान होतो, मी प्रीमॅच्युअर होतो आणि त्यामुळे तुम्ही मला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलंय, मला जपलंय. पण आता मी मोठा झालोय. मला माझे निर्णय घेऊ द्या प्लीज. आणि माझ्या निर्णयांचा आदर करा. हे बा आई एक दिवशी ना मी असं काहीतरी काम करून दाखवेन ज्याने तुम्हाला दोघांनाही माझा खूप गर्व वाटेल. शिवा नेहमी तुझ्यासाठी आदराने उभी राहते. या शिवाला जेव्हा तू ऍक्सेप्ट करशील ना तेव्हा हे सगळं संपेल. भाऊ, माझ्या स्वाभिमानासाठी आशूने घर सोडलं. त्याचा स्वाभिमान नाही दुखावू देणार मी. माफ करा. आई घे खेळली. हे मात्र नको मला. नमस्कार करतो.
येतो ग आई. चल. कुठं